हाय, हॅलो, नमस्कार. मी जुही आणि माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. द बिग स्टोरी शोवर आपलं सहर्ष स्वागत. दोन्ही व्हिडिओजला तुम्ही प्रचंड प्रेम दिला आहात, पण चॅनलला सबस्क्राईब भरपूर जणांनी अजून नाही केलेलं, तर जाऊन त्यांनी मला चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. द बिग स्टोरी शोचा आजचा जो टॉपिक आहे तो खूप इंटरेस्टिंग टॉपिक आहे. मी स्वतः या टॉपिकमध्ये इंटरेस्टेड होते म्हणून मी यावर थोडीफार रिसर्च केली आणि मी तुम्हाला सांगू इच्छिते. कॅल्क्युलेशन्स आणि मॅथ्स माझे एवढे चांगले नाही आहेत, पण जे काही मी समजू शकले ते मी तुम्हाला समजवायला ट्राय करेन. तर आजचा जो टॉपिक आहे तो पैशांविषयी आहे. तर पैशांविषयी टॉपिक असा आहे की अनेकदा आपण ऐकतो की अरे आज US ची करन्सी वर झाली, आज युरोजची व्हॅल्यू एवढी झाली, आज तेवढी डाऊन झाली, इंडियन करन्सी एवढी वर गेली, इंडियन करन्सी तेवढी खाली गेली. अरे बॉस, हे करतंय कोण? हा बॉस कोण आहे जो हे सगळं करतोय? करन्सी वर करतोय, करन्सी खाली करतोय कोण? तर असेल ना यामागे जे हे सगळं ठरवत आहे. तर हे लॉजिक शोधता शोधता मला असं कळालं की हे कोणच असं नाही आहे जे ठरवतं आहे बेसिकली. तर यामध्ये दोन टाईप्स आहेत जे करन्सीचे रेट्स आणि एक्सचेंज रेट्स डिसाईड करतात. पहिली आहे द फिक्स्ड एक्सचेंज रेट आणि सेकंड आहे द फ्लोटिंग एक्सचेंज रेट. आपण एक काम करूया, आपण पहिला फ्लोटिंग एक्सचेंज रेट स्टडी करूया, कारण की US, युरोप, इंडिया आणि अनेक देश ही एक्सचेंज स्कीम फॉलो करतात. तर बेसिकली फ्लोटिंग एक्सचेंज काय आहे की मी एक करन्सी आहे, तर माझी करन्सी कोणकोणत्या फॅक्टर्सवर डिपेंड होणार की माझी इकॉनॉमी, मी काय काय प्रोव्हाइड करू शकते, इंटरनली मी काय काय बनवू शकते, GDP ऑफ द कंट्री, आणि त्यासह डिपेंड होणार आहे की माझं पब्लिक डेप्थ काय आहे, मी इंटरेस्ट रेट, आज जर माझ्याकडून कोणतं देश इंटरेस्टनी लोन घेत असेल तर मी कशाप्रमाणे काय इंटरेस्ट रेट्स लावू शकतो. तर एक बेसिक एक्झाम्पल घेऊया, त्यावरून आपल्याला व्हॅल्यूज कळतील की करन्सी कशी वर जाते आणि कशी खाली येते. समजा देश नंबर 1 आहे, देश नंबर 2 आहे. देश नंबर 1मध्ये उगतो ऊस आणि देश नंबर 2मध्ये फक्त प्रोड्यूस होते, फक्त उत्पन्न होतो मिठाचा, कारण की एकदम कोस्टल साईडला देश नंबर 2, सगळीकडून बीच आहेत आणि फक्त मीठ हे देश तयार करतात. तर आता दोन्ही पण जे देश आहेत त्यांनी काय काय प्राईस लावली, ऊसाची किंमत देखील ₹1 लावली आणि सॉल्टची, मिठाची किंमत देखील ₹1 लावली. पण आता देश नंबर 1 झाले की आता ठीक आहे, आम्ही ऊस उगवला, पण आता वर्षभर काय काम नाही, आता त्या ऊसाचं काय करायचं? म्हणून देश नंबर 1 काय करतं, त्या ऊसाचा गूळ तयार करतं. ओके, तर एक देश नंबर सॉल्ट नंबर 1 काय म्हणतात, ठीक आहे आता मीठच खपायला लागलं, मीठच चालवायला लागलो, तर मीठच उत्पन्न करूया अजून. तर हे काय करतात, त्यांच्या करन्सीची किंमत ₹1 ठेवतात, ₹1ला ते मीठ विकतात. ही लोक काय करतात, जे गूळ त्यांनी, जे ऊस त्यांनी ₹1ला मिळवलेलं ते आता त्याची किंमत ₹2 करतात. ठीक आहे, आता एक नंबरचा देश परत काय म्हणतात, ₹2पर्यंत आलो आहे, आता अजून काय करू शकतो, तर आपण ह्याची साखर तयार करूया मस्तपैकी. म्हणजे चहा वगैरे जेव्हा आपण बनवू तेव्हा पटकन साखर तयार होईल, म्हणून ही साखर तयार करतात. आणि त्यासह सॉल्ट, जे लोक सॉल्ट तयार करतात, मीठ तयार करतात, ती अजून देखील एकच पॉईंटवर असतात, एकच कॉईनवर असतात. तर ती काय म्हणतात की ठीक आहे, अजून हेच बनायला लागले, तर असं ते जसं चाललं तसं. आणि ही लोक करतात, त्यांची करन्सी वाढवतात, कारण की आम्ही 3 वेगळे वेगळे ऑप्शन्स तुम्हाला दिलेत, इझी बनवलं आहे सगळं तुमच्यासाठी, म्हणून आमच्या या प्रोडक्टची किंमत आम्ही ₹3 ठेवतो. आता मी जुही बाजारात चालली आहे, कारण की मला बनवायचं आहे लिंबू सरबत. तर आता लिंबू सरबतसाठी मला साखर पण लागणार आहे आणि मीठ पण लागणार आहे. ठीक आहे, मी देश नंबर 2कडे घेतलं, मी मीठ गेलं, त्यांना ₹1 दिला. पण मी आता येते आहे देश नंबर 1कडं. तर देश नंबर 1मध्ये गेल्यावर मला कळतं की अरे मला साखर, ऊस तर मी घालू शकत नाही, मग मी आता दुसरं काय गूळ घेते. पण गूळ वितळायला किती टाईम लागेल आणि कसं मी चेचून वेचून जरी केलं तरी ते कसं होईल काय? मग मी काय ते सगळ्यात सिम्पल ऑप्शन मला देश नंबर 1 काय देतं की साखर घेऊन जा जुई, मस्तपैकी तुझं लिंबू सरबत एकदम खणखणीत तयार होईल, टेस्टी लिंबू सरबत तुझं तयार होईल. तर मी त्याप्रमाणे जाऊन तिकडनं साखर घेते. पण मला तिथं त्या एका गोष्टीचा, जेवढा एक चमचाभर मीठला मला ₹1 द्यायला लागले, तिथं मला एक चमचाभर साखरेसाठी ₹3 द्यायला लागले. तर व्हॅल्यू कुणाची वाढली, देश नंबर 1ची वाढली, कारण की त्यांनी 3 गोष्टी तयार केल्या, त्याचे फॅक्टरीज तयार केले, त्याच्यासाठी लोक लेबर दिलं, त्यांना काम दिलं आणि त्याचवर ते प्रॉफिट काढून त्यांचं मार्जिन सेट करत आहेत. पण देश नंबर 1 तर सॉल्टच करतंय आणि ते तेच विकतंय, म्हणून इथे काही वर पण जात नाही, काही खाली पण येत नाही. म्हणून अशा प्रकारे मी माझ्या करन्सीची व्हॅल्यू वाढवली. आता इंडियाची करन्सी आणि US ची करन्सी यात दुप्पट, तिप्पट, चौपट फरक कसा काय आहे, कसा घडत गेला हा फरक एकाच वेळेत? जेव्हा चालू झाला तेव्हापासूनच असं ₹84-83 चा फरक होता का?
तर नाही. जेव्हा 1947मध्ये आपला देश स्वातंत्र्य झालं तेव्हा एका $1ची किंमत होती 4 रुपीज अप्रॉक्सिमेटली. मग हा फरक वाढत कसा गेला? त्याच्या आधीची काय परिस्थिती होती इंडियाची, तर त्याच्या आधीची जी परिस्थिती होती ती एवढीही नव्हती, कारण की तेव्हा इंडियामध्ये चालायचं ब्रिटिश राज्य आणि तेव्हा ब्रिटिश करन्सी फॉलो व्हायची इंडियामध्ये. आणि ते होते वेल डेव्हलप, त्यांना माहीत होतं की कसं बिझनेस चालतोय, कसे फॅक्टरीज रन होतात, कसं लेबर चालवायचं असते, म्हणून त्यांनी तेव्हा ते इकॉनॉमिक कंडिशन स्टेबल ठेवले होते. पण देशामध्ये नवीन पॉलिटिकल पार्टी आली, स्वातंत्र्य झालं सगळं, आणि तेव्हा झाले कन्फ्युजन्स क्रिएट. त्यानंतर 2 युद्ध आले, 1962मधलं इंडियन चायना वॉर आणि एक 1965मधलं इंडिया पाकिस्तान वॉर. आता वॉरचे कंडिशन्स आपण ऐकतोच. त्याच वेळी जेव्हा वर्ल्ड वॉर 1 आणि वर्ल्ड वॉर 2 सारखे सिच्युएशन झाले होते तेव्हाच तर अमेरिकेसारख्या देशाने बाजी मारली होती, आणि तेच झालं इंडियामध्ये. वॉरसारखे सिच्युएशन्स आले, लोकांना जॉब्स नाहीत, लोकांना खायला प्यायला नाही, लोकांना काही फॅसिलिटीज नाहीत. मग काय करणार? मग बाहेरच्या देशांकडनं आपण मदत घेणार, आणि मदत घ्यायला आपण लोन्स घेतले. त्यासह बाहेरच्यांनाच येऊन म्हटलं की अरे आमच्यातच तुम्ही उत्पन्न करा. म्हणजे काय, इनफॅक्ट जी साखर आपण स्वतः बनवू शकत होतो तीच आपल्याला बाहेरून विकत घ्यायला लागते, कारण की आपल्याला ती बनवायलाच कोण नाही आहे. मग आपण काय केली, आपली करन्सीची व्हॅल्यू डाऊन करत गेलो. त्यावर हे सगळं इंटरेस्ट रेट्सवर, जेव्हा डेप्थ येते तेव्हा इंटरेस्ट रेट्स येतात, तर इंटरेस्ट रेट्स देखील यावर अफेक्ट करतात. तुम्ही लोन्स घ्या आणि तुम्ही ते लोन्स तुमच्या करन्सीमध्ये फेडा. मग त्यावेळी आपण इंटरेस्ट रेट्स डाऊन करतो. बाहेरच्या देशाला आपण सांगतो की आम्ही तुम्हाला करन्सी डाऊन करतो, तुम्ही लेबर्स आमचे घ्या, कामाला इथंच लावा लोकांना. मग लोकांना तुम्ही कामाला लावता तेव्हा त्यांचा पगार डाऊन होतो. तर असं करत करन्सी आपली ड्रॉप होत जाते, बिकॉज इंडियाला त्यांचा डेप्थ फेडायचं होतं. इंडियाला 83 इयर्स ऑफ इंडिपेंडन्स झाले, आणि अमेरिका इज असा देश आहे जे खूप आधीपासून डॉमिनेट करत आहे. तर 83 इयर्समध्ये हा गॅप आणि अमेरिकेचे जे इतके सारे वर्ष होते त्यातला तो गॅप आज आपण म्हणू शकतो की ठीक आहे, एका लेवलला इट्स नॉट दॅट बॅड टू से, पण मे बी लेट्स होप की अजून एक 20-30 समथिंग वर्षानंतर हा गॅप जो आहे तो ब्रिज ऑफ होऊन जाईल. नेक्स्ट आहे की फिक्स्ड रेट एक्सचेंज. आता फिक्स्ड रेट एक्सचेंजवाली जे फर्स्ट मी पहिल्यांदा व्हिडिओच्या मध्ये बोलले होते की बाबा हम ही बॉस है, हम ही सब अपना डिसाईड करेंगे, ही जरा या टाईपची कॅटेगरी येते. तर ह्यामध्ये कोणते देश येतात? सौदी अरेबिया, इराक आणि हाँगकाँग सारखे देश येतात, आणि इतर काही. तर ह्यामध्ये ह्यांचं काय की मार्केटमध्ये काय चाललंय, मार्केटच्या आत काय चाललंय, बाहेर काय चाललंय, त्यावर आमच्या करन्सीचा काहीही संबंध नाही. आमची करन्सी आम्ही ठरवणार. तर आमची करन्सी आम्ही US डॉलर्स, युरोज, यान्स यावर ठरवणार, आणि ती ठरणार आमच्या गव्हर्नमेंटकडून और सेंट्रल बँककडून. त्या दोघांनी हे जर ठरवलं की अशी आहे, तर बाहेरचे जे करन्सीज आहेत त्यावर आम्ही 5% वर किंवा 5% खाली किंवा 10% वर किंवा 10% खाली ही आमची करन्सी व्हॅल्यू आम्ही शिफ्ट करणार. तर ह्यामध्ये फिक्स रेट आणि फ्लोटिंग रेटमध्ये कोणती करन्सी बेटर? तर एनी टाईम या दोन्हीपैकी फ्लोटिंग रेट एक्सचेंज हा बेटर, कारण की डेव्हलपमेंट तुमच्या हातात आहेत तुमच्या देशातल्या. वॉरसारखे कंडिशन्स जेव्हापासून ऑर्गनायझेशन झाले तेव्हापासून तरी आलेले नाही आहेत. तर एनी टाईम जी ग्रोथ तुम्ही बघत जाता तेव्हा ड्रास्टिकली, जसं इंडिया इज अ प्रोग्रेसिंग डेव्हलपिंग नेशन, तसं तुम्ही त्यात पाहू शकता. प्रॉफिट झाला तरी तुमचा, लॉस झाला तरी तुमचा, आणि तुम्ही तुमची ॲम्युनिटीज किती स्ट्रॉंग करताय हे देखील तुमच्यावर आहे. एक सर्वात महत्त्वाचा जो पॉईंट आहे तो म्हणजे GDP, ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट. तर ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट काय असतं की एका देशात तुम्ही काय उत्पन्न करताय, किती उत्पन्न करताय, ते तुमच्या देशात तुम्ही कसं खपवताय आणि त्याची युटिलायझेशन कशी करताय. साहजिकच आहे की जर मी जी साखर बनवली आहे ती माझ्याच देशात मी जास्त क्वांटिटीमध्ये आणि जास्त इंटेलिजंटली सप्लाय केली, तर बाहेरच्या देशात मला जरा डोकं घालणं किंवा बाहेरच्या देशांकडनं बार्टर करून घेणं किंवा कोलॅब करणं खूप कमी होऊन जाईल. तर मी ते सोर्सेस कसे वापरतो? अच्छा ठीक आहे, माझ्या इथे जर साखर होती का तिथेच मी माझं दुसरं कोणतं रोप पेरू शकतो का, तिथेच मी दुसरं कोणतं उत्पन्न करू शकतो का, आणि त्यावरच मी लेनदेन घेऊ शकतो का माझ्या देशातल्या देशात. तर हे म्हणजे असतं बेसिक GDP. तर ही होती माझी बेसिक आणि छोटीशी एक्सप्लेनेशन अबाउट द एक्सचेंज रेट्स. मी हे ट्राय करूयात म्हटलं, बिकॉज हा प्रश्न माझ्या डोक्यातही खूप दिवस होता आणि मला तुम्हाला सर्वांना सांगायचा देखील होता. अजून डेप्थमध्ये व्हिडिओ आपण करायला ट्राय करूयात या विषयावर. बट इफ यू हॅव लाईक दिस व्हिडिओ, प्लीज लाईक टू माय व्हिडिओ, लाईक, शेअर, सबस्क्राईब टू दिस व्हिडिओ, अँड वी विल सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ.
थँक्यू.